स्नेहल स्टार्टअप टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना म्हणजेच लाडका भाऊ योजना या संदर्भाने आजचं जे अपडेट आहे ते अपडेट आपल्या समोर सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी अजूनपर्यंत रुजू झालेले नाही आहेत त्यांना जी नवीन शिफारस जेव्हापर्यंत येणार नाही, परिपत्रक येणार नाही, तेव्हापर्यंत त्यांना रुजू होता येणार नाहीये. ही बाब आहे आस्थापना शिक्षण विभागाची. 2 महिने सुट्टी असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना काही त्या ठिकाणी जॉईनिंग दिली जाणार नाही हे आपल्या सर्वांना माहिती आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आनंदाची वार्ता आहे, आनंदाची बातमी आहे की जे नवीन विद्यार्थी आहेत अजूनपर्यंत त्यांनी नोंदणी केलेली नाही आहे. म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचं जे पोर्टल आहे त्यावरती आपल्याला नोंदणी करणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना येणारे जे काही 1,10,000 विद्यार्थी ज्या वेळेला यांचं संपूर्ण जे कार्यकाळ संपणार आहे 5 महिन्यानंतर आणि या ठिकाणी जेव्हा जागा रिक्त होईल त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पुन्हा नियुक्ती जेव्हा केली जाणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, CMY KPY या साईडवरती आपण जाऊन नक्कीच तुम्ही त्याचं रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही जे काही तुमचं अर्थ आहे, मग 10वी आहे, ITI आहे की 12वी आहे किंवा मग तुम्ही पदवी असाल, D.Ed झाले असाल, B.Ed झाले असाल, तर या ज्या बाबी आहेत त्या सर्व त्या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायच्या आहेत आणि त्यानंतर तुमची जी काय लिंक आहे ते प्रोफाईल तुम्हाला बनवून ठेवायची आहे. त्यानंतर ज्या वेळेला हे प्रशिक्षणार्थी कालबाह्य होईल म्हणजे याचा वेळ निघून जाईल त्यावेळेला नवीन विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे. तर या सर्व विद्यार्थ्यांसाठीची ही संधी जी आहे ही सुवर्ण संधी असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण घरी डिग्री किंवा एखादं कागद किंवा एखादा सर्टिफिकेट घेऊन जर तुम्ही खाली बसून राहत असाल तर त्याचा फायदा मात्र या 11 महिन्याच्या माध्यमातून आपल्या घरालाही होईल. म्हणजे जे काही आर्थिक मदत आहे ते होईल आणि दुसरी गोष्ट तुम्हाला प्रशिक्षण सुद्धा मिळेल आणि कामाचा अनुभव मिळेल. ज्या वेळेला तुम्ही जर प्रशिक्षणार्थी म्हणून असाल आणि तुम्ही जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर ज्या वेळेला तुम्हाला जागा निघणार आहे म्हणजे शासनाची आपली लढाई जी आहे ती सुरू आहे, परंतु यात जर 10% जर रिझर्वेशन आपल्या युवा कार्य प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना जर दिलं तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी सुद्धा आपलं सोन्या पे सुहागा होईल. म्हणजे तुम्हाला नक्कीच त्यावरती फायदा होणार आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही या ठिकाणी पोर्टलला नोंद केलेली नसेल त्या विद्यार्थ्यांनी नोंद करा आणि या माध्यमातून या युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा नक्कीच फायदा घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, यासाठीच हे अपडेट बनवलेलं होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. अधिक माहितीसाठी स्नेहल स्टार्टअप टीचिंगचा ग्रुप आहे, त्या ग्रुपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पण टाकलेली आहे, टेलिग्रामची आणि व्हॉट्सअपची पण, त्या ग्रुपला जॉईन व्हा. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.